न्यूज 24 वेद जनमनाचा। कोल्हापुरातील भोसलेवाडी परिसरात राहुल भोसले हे कुटुंबियांसह राहतात। त्यांचं इनामदार कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी अयोध्या टॉवरमध्ये आहे। रस्त्याचे कंत्राट घेण्याचं काम या कंपनीकडून होतं। भोसले यांची कन्या रिया ही शाळेतून बसने दररोज दुपारी 4 वाजता भोसलेवाडी चौकात येते। तिथून त्यांचा चालक महेश पाटील हा तिला घरी नेऊन सोडतो। महेश पाटील हा करवीर तालुक्यातील पासाडे इथला रहिवासी आहे। गेल्या 2 वर्षापासून तो राहुल भोसले यांच्या 4 चाकी वाहनावर चालक म्हणून काम करतो। आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्याला इनामदार कन्स्ट्रक्शन कंपनीचा मॅनेजर प्रसाद गावडे यांना फोन करून शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील रेंदाळ बँकेत बोलवलं। तिथे त्यांनी 18 लाखांची केस काढली। दोघांनी एका पांढऱ्या पोत्यातून आणलेली ती कॅश गाडीच्या पुढच्या सीट खाली ठेवली। त्यानंतर मालक राहुल भोसले यांच्या मुलीला आणण्यासाठी महेश पाटील हा भोसलेवाडी चौकात जाऊन थांबला। त्या दरम्यान राखाडी कलरचा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातलेला एक शेंडीवाला तरुण गाडीजवळ आला। संशयितरित्या तो आवरत असल्याने गाडीत बसलेल्या महेश पाटील गाडीची काच खाली करून त्याला काय हवंय अशी विचारणा केली। त्यानंतर काही न बोलता तो रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिला। या दरम्यान स्कूल बस आल्याने महेश गाडीचा दरवाजा लावून बसपर्यंत गेला। या संधीचा फायदा उठवत त्या शेंडीवाल्या तरुणाने गाडीचा दरवाजा उघडून आतील 18 लाखांची रोकड असलेलं पोत उचलून तिथून पलायन केलं। जाताना त्याने गाडीच्या काचेवर दगड मारला। त्याला पकडण्यासाठी चालक महेश पाटील त्याच्या माग धावला। मात्र दरम्यानच्या काळात रिया रडू लागल्याने तो माघारी फिरला। या कालावधीत चोरट्यानं रोकड घेऊन पोबारा केला। भर दिवसा भरवस्तीत भोसलेवाडी चौकात माजी शाळेसमोर घडलेल्या या घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले। दरम्यान गाडीतील रोकड चोरीला गेल्याने महेश पाटील प्रचंड भयभीत झाला होता। त्याने फोन करून राहुल भोसले यांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर भोसले घटनास्थळी आले। त्यांनी वाहनासह पोलीस ठाण्यात जाऊन या चोरीच्या घटनेविषयी शाहूपुरी पोलिसांना माहिती दिली। दरम्यान पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। तिथे त्यांनी या घटनेविषयी माहिती आणि चोरट्याचा सुगावा काढण्याचा प्रयत्न केला। या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली असून पोलिसांनी संबंधित चोरट्याचा शोध सुरू केलाय। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।